कुर्बानी देगा कौन हा सवाल विचारलाय भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी। केशव उपाध्ये यांनी विचारलेला हा सवाल आहे प्रसिद्ध आखे या सिनेमातला डायलॉग। मात्र हा सवाल विचारण्याची वेळ आली आहे राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती। महाविकास आघाडी दोन्हीकडे एकच उमेदवार देऊ शकते। शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवरती यावं यासाठी संजय राऊत हे आग्रही आहेत। मात्र आता आदित्य ठाकरेही त्या जागेवरती ठाकरेंच्या शिवसेनेकडून आग्रह धरून आहेत। काँग्रेसने स्पष्ट अट घातली आहे की राज्यसभेला पवारांना पाठिंबा दिला तर विधानसभेला उद्धव ठाकरेंना नाही। त्यामुळे एकाची अडचण ठरलेलीच आहे, म्हणून कुर्बानी देणार कोण असा सवाल भाजपचे प्रवक्ते उपाध्ये यांनी विचारलेला आहे। तर केशव उपाध्ये यांनी एक पोस्ट केली आहे या संदर्भामध्ये आपण बघूयात ते काय म्हणतायत। महाविकास आघाडी दोन्हीकडे एकच उमेदवार देऊ शकते। राज्यसभेसाठी शरद पवार पुन्हा जावेत यासाठी संजय राऊत आग्रही आहेत। पण काँग्रेसची अट आहे राज्यसभेला पवारांना पाठिंबा दिला तर विधान परिषदेला उद्धव ठाकरेंना नाही। म्हणजे समीकरण स्पष्ट आहे, एकाची अडचण ही ठरलेली आहे। आता खरी उत्सुकता याचीच आहे, या दोघांच्या मैत्रीमध्ये कुर्बानी नेमकी कोण देणार। शरद पवार, उद्धव ठाकरे की दोघे मिळून काँग्रेसचाच बळी घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।